मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी असा पदार्थ बनवणार आहे, मऊ लुसलुशीत जाळीदार राशनच्या तांदळाचा ढोकळा, पुंजी पुंजी झालेला। बघा तुम्हाला मी दाखवते, किती कापसासारखा पांढरा शुभ्र झालेला आहे बघा हा ढोकळा, आणि राशनच्या तांदळापासून आपण बनवलेला आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया आपण। अर्धी वाटी मी फव घेतल्या, तर फव जेव्हा आपण वाटणार आहे त्या टायमाला भिजत घालायचं सकाळच। आणि तांदूळ डाळ रात्रीच मी भिजत घातली होती। तांदळामध्ये मेथी दाणे टाकले तर 21-25 मेथी दाण्यामुळे चांगले आपले तांदूळ प्रमट होते, म्हणजे चांगले भिजून फुगते। ही डाळ घेतली मी उडदाची अर्धी वाटी, आणि फव तांदूळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या, तर पाकडून घेतल्या, तर नंतर भिजत घातलं होतं। आता तांदूळ डाळ आणि फव आपण एकत्र वाटणार आहे। मिक्स करून वाटायचं, छान असं बारीक वाटून घ्यायचं। जेवढं तुम्ही बारीक वाटेल तेवढं ढोकळा छान होतो आपला। त्यामध्ये फव घालायचं, फव सकाळचंच भिजत घालायचं, रात्रीचं नाही घालायचं। फव्यामुळं ढोकळा असा मऊ मऊ होते। अशा पद्धतीने मी वाटून घेतले बघा। आता एका पातेल्यामध्ये आपण काढूया वाटलेलं। बघा तुम्हाला दाखवते किती बारीक वाटलंय। तर अशा पद्धतीने राहिल्यास सर्व मी वाटून घेणार आहे, आणि जेवढं आपल्याला करायचं तेवढ्यातच मीठ घालायचं, जास्तीत मीठ घालायचं ना सगळ्यामध्ये। जेव्हा करायचं त्यातच मीठ घालायचं तेव्हा। आता कढई मी ठेवले गॅसवर, एक लिंबू टाकले कढईत पाण्यात, काळे पडणार नाही म्हणून। आणि टोपामध्ये साईडला थोडंसं पीठ काढून घेते मी मिश्रण। आपल्याला जेवढं करायचं तेवढंच आपण बनवणार आहे, बाकीचं नंतर करायचं। आता एका ताटाला आपण तेल लावून घेऊया। आज आपण ताटामध्ये करतोय ढोकळा, आणि रात्री भिजू घातल्यामुळे सकाळ वाटल्यानंतर पावसाचं वातावरण नंतर जास्त असं पीठ जास्त फुगत नाही। सकाळ वाटून संध्याकाळपर्यंत असं भिजत ठेवायला पाहिजे, मग फुगून निघते गरम हा ठिकाणी। तर मी तसं केलं, रात्रीच भिजत घातलं, सकाळी वाटलं। एकसारखं फिरवून घ्यायचं, थोडासा इनो घातलाय मी पुंजी व्हायसाठी, म्हणजे मऊ मऊ आपलं ढोकळा व्हायसाठी। ही ढोकळा कशात अटकत नाही का काय नाही, भारी होते बघा। एकसारखं फेटून घेऊया आपण, हलकं फुलकं बेटर होते असं फेटल्यामुळं। मीठ पण मी घालून घेतलेलं आहे। आता ताटात पटकन लगेच ओतून घ्यायचं, टाईम घालवायचा नाही, वेळ। सर्व ताटात आता हे पीठ आपण ओतून घेतलं बघा, आणि ताट थोडंसं हलवून घ्यायचं, असं प्रेस करून घ्यायचं, पोकळा राहणार नाही असं। आता पाण्याला पण उकळे आले। आता त्याच्यामध्ये एक जाळी ठेवायची, आणि जाळीवर आपलं ताट ठेवायचं, आणि झाकण ठेवायचं। एक 10-15 मिनिटात वापरून निघतोय बघा। 10-15 मिनिटानंतर आपण बघणार आहे, सुरीने बघायचं, सुरीला चिटकलं तर मग ढोकळा नाही वापरला बघा। आता सुरीला काय चिटकत नाही, तर काढून घेऊया, गॅस बंद करून। आता थंड करायला ठेवलंय मी, अजून गरमच आहे कोमटी। तर सुरीने असं मोकळा कडा करून घेऊया आपण। सगळीकडे सुरी फिरवून घ्यायची। आता मधून काप करून घेऊया, जेवढं मोठं छोटं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता।
मी छोटे छोटे कापते आता, चौकोनी आकाराचं काहीतरी करून. जर मनात आलं तर आपण असं सहज बनवू शकतो हे ढोकळा. बघा, म्हणलं काहीतरी नाश्त्याला एक नवीन पदार्थ बनवूया आपण. रोज रोज कांदा पोहे उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो. वेगळं काहीतरी पोरांना पण आवडतं, मुलांना खायला. मुलांना काय मोठ्यांना पण आवडतं. बघा, पटकनही ढोकळा तयार होते. सहज हे ढोकळा निघतो. बघा, मोकळं करून घेऊ आपण सुरी फिरवून सगळीकडे. थोडंसं कट करून घ्यायचं. बघा किती मऊ, पांढरा शुभ्र कापसासारखा झाला नाही, मऊ मऊ लुसलुशीत. आता आपण तडका देणार आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया आपण 1 चमच्यावर. मोहरी घालूया 1 चमचा. कढीपत्ता घालायचा आणि लाल मिरचीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, ती घातलेत. आणि तीळ घातल्यात आणि थोडं पाणी ओतूया आपण. हिंग घालूया. साखर घालायची. साखर म्हणून टेस्ट पण येते आपल्या ढोकळ्याला चांगली. चमच्याने हलवून घेऊया. आता थोडं थोडं आपण चमच्यानं ढोकळ्यावर ओतून घेऊया. सगळीकडे असंच थोडं थोडं पसरवून घालायचं. आपला झटपट नाश्ता तयार होते. बघा, सकाळच्या टायमाला तुम्ही करू शकता. सगळीकडे असं घालून घ्यायचं. तुम्ही चटणी सांगते खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या खाऊ शकताय. वरून थोडी कोथिंबीर पेरायची. रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. खूप सुंदर झालाय. तुम्ही पण बनवा नक्कीच. साईडला मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली होती, ती ठेवूया आणि चटणी संग ढोकळा खाऊया आपण. आहे ना मऊ मऊ लुसलुशीत कापसासारखा पांढरा शुभ्र. बाय बाय, धन्यवाद.